नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण उकडलेल्या बटाट्याच्या आणि पनीर यापासून पराठा तयार करणार आहोत। तर इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। वजनी प्रमाण त्याचं पाव किलो बटाटे असतील आणि 125 ग्राम पनीर घेतलेलं आहे। अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर सर्वात आधी आपण कोथिंबीर आणि मिरची जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचे। तर अशा पद्धतीने जाडसर वाटण आपल्याला करून घ्यायचे त्याचं। आता एका मोठ्या बाउलमध्ये पनीर किसून घ्यायचे आपल्याला। पराठा करताना नेहमी पनीर किंवा बटाटा किसूनच घ्यायचं, म्हणजे आपले पराठे फुटत नाहीत। तर पनीर किसून झालेलं आहे, त्याच पद्धतीने आता इथे बटाटेही किसून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आपले बटाटेही किसून झालेले आहेत। तर आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि मिरचीचं आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकूया। आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची। आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचे। हे पराठ्याचं सारण आपण फ्रीजमध्येही ठेवू शकतो, मग जेव्हा आपल्याला पराठा करायचा असेल तेव्हा आपण करू शकतो। तर इथे बघा कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे। आपण चपातीला जशी कणिक मळतो तशीच कणिक मळलेली आहे, जास्त घट्ट नाही जास्त नरम नाही। तर एक आपल्या चपाती एवढा गोळा घ्यायचा आहे आणि त्या गोळ्याला पीठ लावून अशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीला गोळा तयार करतो त्या पद्धतीने आपण इथे करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार सारण भरायचे। तर मी साधारण एवढं सारण ह्याच्यामध्ये भरत आहे। तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण गोळा आपल्याला व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा आहे। आता पीठ लावून अलगद हाताने आपल्याला लाटायचा आहे पराठा। अशा पद्धतीने आपला पराठा लाटून झालेला आहे। साधारण एवढ्या जाडीचा आपला पराठा असावा। तर आता आपण पराठा भाजूया। तर इथे मी तव्यामध्ये सर्वप्रथम थोडंसं तेल टाकून घेत आहे। पराठा तव्याला चिटकू शकतो, त्यामुळे आपण इथे तेल सोडून घेत आहोत। पराठा भाजताना गॅसची आच मीडियम ठेवायची आहे, जास्त कमीही नाही ठेवायची। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी तेल लावत आहे, तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी तूपही लावू शकता। दोन्ही बाजूने अशा पद्धतीने पराठा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकताय पराठा आपला खूप छान फुगलेला आहे। एकदा नक्की करून बघा हा पराठा, चवीला खूपच मस्त होतो।
जर आपल्याला प्रवासामध्ये न्यायचा असेल तरीही तुम्ही नेऊ शकता. अगदी मऊसूत असा पराठा लागतो हा. तर बघा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूने असं लालसर मी चांगलं भाजून घेतलेलं आहे. तर हा पराठा आपण दह्यासोबत किंवा चटणीसोबतही खाऊ शकतो. तर एवढ्या सारणामध्ये माझे 12 पराठे झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.